माझं नाम घेतलं तर मी त्याच्या प्रत्येक श्वासात वसतो. संकट असो किंवा आनंद, नामस्मरण कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव बघून प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू येणार आहे आणि जो भाग्यवान असेल तोच हा अनुभव ऐकणार आहे. कारण आजच्या अनुभवाने प्रत्येकाचे खूप सारे पापाचं नाश दहन होणार आहे. कारण हे प्रत्यक्षात महाराजांनी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही. कारण सांगणारा आणि ऐकणारा समर्थांच्या गुणांचं वर्णन, त्याच्या असंख्य पापाचे नाश महाराज करणार आहे. आजचा अनुभव खूप सुंदर आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करणार आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. मी अहिल्यानगर येथील रहिवासी. महाराजांच्या सेवेत येण्याचं कारण फक्त एकच होतं. माझे मिस्टर हे खूप व्यसनी. त्यांना प्रत्येक व्यसन होतं. असं एकही व्यसन नाही की ते त्यांना नव्हतं. मला 2 मुली आणि 1 मुलगा असं माझं छोटंसं कुटुंब. कोणी कुणाकडे बघत नव्हतं. माझे मुलं मोठे होत होते. मी काबाड कष्ट करत होती. माझ्या मुलीचं लग्न झालं, पण तिचे घरचे चांगले नसल्यामुळे तिचाही डायव्हर्स झाला. त्यामुळे खूप दुःखाचे डोंगर कोसळले. तिला पुढच्या शिक्षणासाठी घातलं. त्यानंतर माझा मुलगा हा पुढच्या शिक्षणासाठी गेला. मी सर्व काबाड कष्ट करून लोन काढून त्याचं शिक्षण पूर्ण कंप्लीट करत होते. घरी गायी खूप पाळल्या होत्या. गायीचं काबाड कष्ट करत होते आणि त्याच दरम्यान माझ्या जीवनामध्ये स्वामींचे आगमन झाले. स्वामी माझ्या जीवनात आले. स्वामींची सेवा सुरू झाली. स्वामींचा आधार आणि त्यानंतर कष्ट हे सर्व काही चालूच होतं. स्वामींच्या सेवेत येण्याच्या अगोदर मी महाराजांची म्हणजे शिवलीलामृताचे पारायण करत असायचे. मी दर सोमवारी 11वा अध्याय न चुकता वाचत असायची. त्यामुळे शंकरांनीच मला महाराजांपर्यंत आणलं असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण शिवमंदिरामध्येच महाराज माझ्या जवळ आले. कारण ज्या ताई होत्या, त्या ताई जेव्हा शिवलीलामृताची कथा चालू होती त्यावेळेस ताईंनी मला महाराजांविषयी सांगितलं आणि त्या ताई मला महाराजांचा जवळ घेऊन गेल्या. महाराजांचा फोटो, माळ सर्व काही त्यांनी मला दिली आणि मी महाराजांच्या सेवेमध्ये आली. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या मुलाचे शिक्षण कंप्लीट झाले. सर्वात मोठा अनुभव स्वामींनी मला यावेळेस दिला. कारण गव्हर्नमेंटची जी एंट्रन्स एक्झाम होती ती एक्झाम निघलेली होती. माझ्या मुलाने पेपर दिले. महाराजांचे स्वामीचरित्राचे पारायण माझे सुरू होते. स्वामींना मी नवस बोलली की स्वामी, जर माझ्या मुलाचा नंबर लागला तर मी मठामध्ये जाऊन तुमच्या 5 आरत्या करेल असं नवस बोलले. आणि माझ्या मुलाचा नंबर पहिल्या लिस्टमध्ये आलाच नाही. त्यामुळे खूप निराशा मी झाली. कारण त्याला खूप कमी मार्क पडले होते. पण एक होतं की आम्ही OBC काढल्यामुळे त्याचा नंबर हा सेकंड लिस्टमध्ये आला. तो असा आला स्वामींच्या कृपेनेच तो आला. कारण त्याच्या पुढचे जे 2 मुलं होते ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले नाही. त्यामुळे माझ्या मुलाला घेण्यात आलं आणि महाराजांच्या कृपेने माझा मुलगा गव्हर्नमेंटला लागला. माझे दुःखाचे दिवस महाराजांनी संपवले. स्वामींच्या मग मी आरत्या केल्या. खूप मोठा साक्षात्कार, खूप मोठा हा चमत्कार माझ्या जीवनामध्ये घडला. त्यानंतर दुसऱ्या मुलीचे लग्न झाले. सर्व काही आनंदात होतं. मिस्टरांचा स्वभाव आहे तसाच होता. त्यांच्यात काहीच बदल नव्हता. पण माझ्या मुलांनी, आईने किती कष्ट केले आहे हे प्रत्येकाने बघितलेलं होतं. त्यामुळे माझे मुलं हे मला कधीच दुखवत नव्हते. त्याचंच मला समाधान होतं आणि महाराजांची सेवा ही सुरूच होती. स्वामी भक्तांनो, काय झालं की मला अचानक खूप थंडी ताप भरून आला. काय होत होतं काहीच कळत नव्हतं आणि माझं जे काही दुखणं होतं, आजारपण होतं, ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं होतं. कशामुळे होतं काहीच कळत नव्हतं. मग मी
अहिल्यानगर येथील डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सर्व काही रिपोर्ट केले. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला निमोनिया झाला आहे आणि तुमचा निमोनिया हा खूप पसरलेला आहे. हे कळाल्यानंतर खूप टेन्शन आलं, कारण मला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. जसा कोरोनामध्ये त्रास होत होता तसाच त्रास मला होत होता. डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. त्यानंतर माझं जे काही आजारपण आहे ते सुरूच झालं. आजारपण काही केल्या कमी होत नव्हतं, कंटिन्यू ते चालूच होतं. थोडं वातावरण बदललं की लगेच मला त्रास व्हायला सुरुवात होत होती. त्याच दरम्यान काय झालं की पिठापूर येथे गुरुमाऊलींचा प्रचंड मोठा कार्यक्रम होता. तेथे जी काही मठ होता त्याची स्थापना होणार होती. महाराजांच्या भव्य अशा मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठा होणार होती आणि श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथाचे तिथे पारायण होणार होते. याच्यासाठी खूप जण जाण्यासाठी निघाले. माझीही खूप इच्छा होती इथे जाण्याची. महाराजांना खूप विनवणी मी करत होती आणि त्यामध्ये तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, त्यानंतर कुरोपूर, पिठापूर असे जे काही क्षेत्र आहे ते सर्व काही तिथे होणार होते या यात्रेमध्ये. त्यामुळे मला खूप जाण्याची इच्छा होती, कारण मी कुरोपूर, नरसोबाची वाडी कधीच बघितलेली नव्हती. खूप दिवसाची म्हणत होती, पण त्या दरम्यान काय झालं की मला पुन्हा एकदा ते इन्फेक्शन बसलं आणि माझं खूप आजार वाढला. मी महाराजांना खूप कळवळून प्रार्थना करत होते. 108 स्वामीचरित्र पारायण माझे सुरू होते. माझ्या मुलाला मी म्हणत होती की माझे पैसे भर, पण तो देखील माझ्या आजारामुळे पैसे भरायला तयार नव्हता. तुला जर काही झालं तर काय करायचं या प्रश्नामध्ये तो होता. पण मी म्हटलं, महाराज आहे, मला काहीच होणार नाही, काही झालं तरी मला जायचंच आहे. माझ्या हट्टापायी त्याने पैसे भरले, कारण बुकिंग अगोदरच होते. 10,000 रुपये भरायचे होते. मग त्याने माझे पैसे भरले आणि मला फार आनंद झाला. 108 पारायणामध्ये माझे पैसे भरण्यात आले. त्यानंतर मी घरी आले आणि महाराजांचं नामस्मरण, तारक मंत्राची सेवा मी सुरू केली. तारक मंत्राचं तीर्थ मी रोज घेत होती, रोज घेऊ लागली. तारक मंत्राचं तीर्थ एक दिवससुद्धा बंद केलं नाही आणि माझी जाण्याची वेळ जवळ आली. मला तसा आनंद होत होता. महाराजांना एकच विनंती करत होती की मला हे आजारपण तिथे कुठल्याही प्रवासात मला त्रास होऊ देऊ नका, काहीच होऊ देऊ नका. सुखरूप न्या, सुखरूप दर्शन करा आणि पुन्हा मला घरी व्यवस्थित आणा, एवढंच करा. एवढीच विनंती मी महाराजांना तळमळून करत होती आणि महाराजांनी तसंच केलं. आमची जाण्याची वेळ निघाली. आम्ही जाण्यासाठी बसलो गाडीमध्ये. मोठ्या लक्झरी होती त्याच्यामध्ये बसलो आणि तिथे बसल्यानंतर काय झालं की एक शीट जे काही आम्ही नावं दिलेले होते त्यातील एक जण हे जास्तीचं भरत होतं, पण जे कोणी काउंट करत होते ते काहीच म्हटले नाही की जास्त का बरं भरत आहे. त्यानंतर आमची गाडी पुढे निघाली आणि गाडी जवळपास 40-45 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर आमची गाडी रोडवरती थांबली, कारण बाथरूमला सर्वांना जायचं होतं. त्यामध्ये एक लेडीज रस्ता क्रॉस करून जे हायवे होता त्याला क्रॉस करून पलीकडे गेली आणि त्यामध्ये काय झालं की तिला एका टेम्पोने ओढून दिलं. हा घटना घडल्यानंतर प्रचंड घाबराघाबरी झाली. सर्वजण खूप घाबरले. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्यांच्या घरच्यांनी खूप बोलले, पण चूक ही मात्र ड्रायव्हरची नसून हिचीच होती, कारण हिने रस्ता क्रॉस करताना बघितलं नाही आणि डायरेक्ट आली. त्यामुळे ही घटना घडली आणि त्यानंतर ती घरी आली आणि आमची गाडी पुढे निघाली. अशी घटना घडल्यामुळे कुणालाच काही करमत नव्हतं. आणि त्यानंतर जेव्हा गाडीचे शीट पुन्हा एकदा मोजण्यात आले त्यावेळेस मात्र गाडीतील शीट हे व्यवस्थित भरत होते. त्यावेळेस अगोदर जे मोजत होते त्यांनी सांगितलं की आज खूप मोठं विघ्न होतं. कदाचित त्या ताईंचा आज काळ वेळ दोन्ही पण आलेली होती, पण महाराजांनी त्यांचं थोडक्यावरून निभावलं आहे, कारण प्रत्यक्षात आपल्या गाडीमध्ये महाराज बसलेले होते. कारण जेव्हा आपण गाडी चालू केली त्यावेळेस एक जण जास्त भरत होता, आम्हाला हिशोब लागत नव्हता. पण आत्ता ही घटना घडल्यानंतर सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे कोणीच काही टेन्शन घेऊ नका, महाराज आपल्यासोबत आहे. महाराजांनी हे विघ्न थोडक्यावरून नेलं आहे. त्यांनी असं सांगितल्यानंतर थोडासा धीर आला. त्यानंतर मग आमचे जे काही दर्शन होते ते सर्व काही दर्शन व्यवस्थित होऊ लागले होते आणि आम्ही कृष्णामाईमध्ये जेव्हा गेलो त्यावेळेस मी ते दृश्य आज देखील विसरू शकत नाही. ते कृष्णामाईचं ते काळोभोर पाणी आणि तिथे आम्ही दिवे वगैरे लावले. खूप छान प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं इथून जाऊच नाही. आम्ही तिथे स्नान केलं आणि खूप छान मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ आम्ही घेतला, तिथे पारायण केलं आणि तिथे एक असा चमत्कार झाला
की खूप मोठं जे काही गरुड आहे ते गरुड तिथे झाडावरती येऊन ते ग्रंथाचं पारायण ऐकत होतं. प्रत्यक्षात महाराज दत्तप्रभू आले होते. सर्वजण म्हणू लागले होते. त्यावेळेस खूप छान वाटलं. महाराजांनी मला कुठलाच त्रास होऊ दिला नाही आणि सुखरूपपणे आम्ही आलो. आणि त्या बाईला जिचा ॲक्सिडेंट झाला होता तिच्यासोबत देखील महाराजांनी खूप मोठा चमत्कार केला होता. कारण ज्या वेळेस त्यांचा ॲक्सिडेंट होणार होता त्यांची मुलगी घरीही श्री स्वामीचरित्र पारायण वाचत होती आणि महाराजांनी तिला त्यावेळेस दृष्टांत दिला होता. कारण तिचा पारायण वाचतानाच तिचा डोळा लागला आणि त्यामध्ये तिच्या आईचा ॲक्सिडेंट झाला असं तिला दिसलं होतं. महाराजांनी अगोदरच संकेत दिला होता आणि तसंच काही घडलेलं होतं. महाराज जे करतात ते सर्व काही आपल्या निवेदन असतं. खूप मोठं संकट असतं पण थोडक्यावरून महाराज निभावतात. मी सुखरूप घरी आले हे माझ्यासाठी खूप होतं. कारण माझा मुलगा म्हणत होता की तू एवढी आजारी आहे, तू येणार नाही. पण एक प्रचंड ताकद दत्तप्रभूंनी मला दिली होती, महाराजांनी मला दिली होती. सर्व दर्शन माझ्याकडून त्यांनीच करून घेतले. मी काहीच केलं नाही. कारण करता करविता तेच आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. फक्त जर अंतःकरणापासून एखादी गोष्ट मागितली आणि त्याच्यासाठी जर धडपड केली, सेवा केली तर महाराज ती गोष्ट नक्की आपल्याला लवकर देतात. पण तेवढा भाव पाहिजे, तेवढा विश्वास पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. हा माझ्या जीवनातील खूप मोठा स्वामींनी दिलेला अनुभव. त्यानंतर जो आता मी तुम्हाला पुढचा अनुभव सांगणार आहे तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताला खूप म्हणजे खूप रडायला येणार आहे असा माझा अनुभव आहे. स्वामी भक्तांनो, माझ्या जी मोठी मुलगी आहे तिचं आम्ही पुन्हा लग्न करून दिलं. लग्न केल्यानंतर देखील तिला जे सुख पाहिजे होतं ते सुख मिळालं नाही. तिच्या जीवनामध्ये प्रचंड दुःख. तिने देखील महाराजांचे पाय धरलेले होते. स्वामींनी तिचं बोट धरलेलं होतं. म्हणतात ना, स्वामी ज्याचं बोट धरतात त्याचं बोट कधीच सोडत नाही. त्याचं बोट ते घट्ट पकडून राहतात. तिचं बोट त्यांनी धरलेलं होतं. पुन्हा त्याच दुःखाला तिला सामोरं जावं लागलं. त्यामुळे तिला खूप रडायला यायचं. मला आता कोणीच राहिलं नाही असं ती म्हणायची. त्यावेळेस तिला मी एकच शब्द वापरला, हे बघ महाराज तुझ्या सोबत आहे. कोणी नसलं तरी चालेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य कधीच विसरू नको. महाराजांना कधीच विसरू नको. त्यांना स्मरून राहा. प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत राहा. आणि खरंच तिच्यासोबत महाराज आज क्षणोक्षणी तिच्यासोबत उभे राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला साथ देतात. तिच्यासोबत जर काही घडणार असेल तर अगोदरच तिला ते संकेत देतात. कारण तिचं मन हे खूप शुद्ध आहे. ती कुणाच विषयी कपट भाव नाही आणि ती जे काही करते ते मनापासून करते. कदाचित महाराजांना ही गोष्ट तिची आवडत असेल, त्यामुळे महाराज तिच्यावरती प्रसन्न झाले. स्वामींच्या कृपेने तिचं स्वतःचं आता घर झालेलं आहे. तिला एक मुलगी देखील आहे आणि सर्व काही व्यवस्थित स्वामींच्या कृपेने सुरू आहे. आणि माझं देखील आता व्यवस्थित सुरू आहे. सर्वजण सेटल व्यवस्थित चाललेले आहे. ते फक्त स्वामींच्या कृपेने. आता एकच मागणं स्वामींकडे आहे, ते म्हणजे की मला जे काही आता आयुष्य आहे त्यामध्ये मला तुमच्या चरणाची सेवा निरंतर माझ्याकडून व्हावी. मला तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी कधीच मी देऊ नका, एवढीच स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि मला आलेले हे अनुभव येथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.